बुलेटिनची सुरुवात करतोय का ब्रेकिंग न्यूजनं दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्फोटकं सापडली आहेत। साफसफाई करताना स्फोटकांचे बॉक्स सापडल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। भारताची राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यात आता स्फोटकं सापडली आहेत आणि साफसफाई करताना त्या ठिकाणी काही स्फोटकांचे बॉक्स सापडल्याची माहिती, एक धक्कादायक माहिती या ठिकाणी समोर येते। फोनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्फोटकं सापडली आहेत, एकंदरीत हा प्रकार कसा उघडकीस आला? भक्ती, आज लाल किल्ल्याची साफसफाई करत असताना तिकडे काही बॉक्सेस आढळले होते। त्या बॉक्सात नेमकं काय या शोधण्याचा प्रयत्न केला आणि ही स्फोटकांची बॉक्स असल्याची माहिती तुर्तास तरी प्राथमिक तौरपर ही समोर येते आणि ही पोलिसांनी संपूर्ण जो परिसर आहे तो कॉर्डन अप केलेला आहे आणि NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना सुद्धा प्राचारण करण्यात आलेलं आहे। लाल किल्ला हा देशाच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट असू दे, लाल किल्ल्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडूनच भाषण करत असतात। लाल किल्ला हा अत्यंत संवेदनशील परिसर, महत्त्वाचा परिसर मानला जातो दिल्लीतल्या, आणि तिकडे अशा प्रकारची बॉक्सेस सापडणे कुठेतरी सुरक्षा व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। परंतु सध्या हा संपूर्ण परिसर हा कॉर्डन अप करण्यात आल्याची माहिती मिळते आणि NSGला प्राचारण केले असल्याची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्फोटकं सापडली आहेत आणि आता पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। ही स्फोटकं आली कुठून, कोणी आणली, या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत। साफसफाई करताना त्या ठिकाणी स्फोटकांचे बॉक्स सापडल्याची माहिती समोर येते। तर एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। दिल्लीच्या लाल किल्ल्यात स्फोटकं सापडली आहेत। या ठिकाणी साफसफाई करताना स्फोटकांचे काही बॉक्स सापडले आहेत आणि त्यामुळे इथल्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होते। आता पोलिसांनी हा जो भाग आहे तो ताब्यात घेतला आणि आता या प्रकरणी तपास आता पोलीस करतायत। ही स्फोटकं नेमकी कुठून आली, कोणी स्फोटकं आणून ठेवली, याबाबत आता अधिक तपास जो आहे तो केला जातोय।